हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द वेदास वैद्य. तर आता आपण द्रव्यगुणमधून द्रव्य विभाग हा चॅप्टर बघणार आहोत. हा चॅप्टर 1 आहे द्रव्यगुणमधून. या टॉपिकमधून एक SAQ आणि एक MCQ येतो. BMSच्या इतर काही कंटेंट रिलेटेडसुद्धा तुम्ही या चॅनलची प्लेलिस्ट व्हिजिट करा, त्याच्यावर तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ भेटते. तर आपण आता स्टार्ट करूया द्रव्य विभाग. तर सर्वात पहिला द्रव्याची लक्षणं. यत्र अश्रिताः कर्मगुणाः कारणं समवायी यततत द्रव्य. चरक सूत्रस्थान, पहिला अध्याय, 51 श्लोक. क्रिया गुणवत समवायी कारणम द्रव्यम, सुश्रुत सूत्रस्थान, 40 अध्याय. तर द्रव्य म्हणजे काय? तर ज्याच्या ठिकाणी गुण व कर्म समवाय संबंधाने राहतात व जे स्वतःच्या कार्याचे समवाय कारण आहे ते द्रव्य होय. द्रव्य म्हणजेच काय? तर जिकडे गुण आणि कर्म हे कसे राहतात? आश्रयाने राहतात द्रव्याच्या, की म्हणजे जिकडे जे पण द्रव्य आहे त्याच्यामध्ये गुण आणि त्याचे कर्म असणारच, म्हणजे ते द्रव्याच्या आश्रयाने राहतात, त्याला आपण द्रव्य असे म्हणतो. ते द्रव्यापासून वेगळे करता येत नाही. म्हणजेच कसं? द्रव्यापासून वेगळे करता येत नाही ह्याला आपण काय बोलतो? की त्यांच्यामध्ये अतूट संबंध आहे, म्हणजेच न तुटणारा असा संबंध, त्याला आपण बोलतो अतूट संबंध. तर जे गुण आणि कर्म आहेत ते द्रव्यापासून आपल्याला वेगळे करता येत नाही. जसं की एक उदाहरण आपण बघूया. यवानी. यवानी म्हणजेच काय? तर ओवा. ओवा या द्रव्याच्या आश्रयाने कटू तिक्त रस, कटू विपाक आणि उष्णवीर्य हे गुण राहतात. कुठले? तर कटू तिक्त रस, कटू विपाक आणि उष्णवीर्य हे गुण असतात. तर दीपन, पाचन आणि शुलग्न ही कर्म असतात. काय आपण बघितलं? कटू तिक्त रस असतात, कटू विपाक असतो, उष्णवीर्य हे गुण असतात आणि दीपन, पाचन आणि शुलग्न ही कर्म असतात. तर या गुणकर्मांनी यवानी या द्रव्यापासून वेगळे करता येत नाही, म्हणजे ती त्याच्यात असतातच, त्यांचा संबंध हा अतूट असतो, ह्यांना त्यांच्यापासून वेगळे करता येत नाही. त्याच्यानंतर रसवीर्यादीपेक्षा द्रव्य पुढील कारणांमुळे श्रेष्ठ आहे. का आपण द्रव्याला सर्वात जास्त श्रेष्ठ म्हणतो? बाकी इतर जितके पण सप्त पदार्थ आहेत, द्रव्यामध्ये द्रव्यगुणमध्ये 7 पदार्थ मानलेले आहेत, त्याच्यामधून आपण द्रव्य हे सर्व श्रेष्ठ का बोलतो? तर त्याचे काही क्वालिटीज आहेत, जसे व्यवस्थित्व म्हणजे स्थिरत्व, नित्यत्व म्हणजे चिरकाळ टिकणारे, स्वजाती अवस्थान, पंचेंद्रिय ग्रहण, आश्रयत्व, आरंभ सामर्थ्य, शास्त्रप्रामाण्य, कर्मपेक्षित्व, एकदेश साध्यत्व, तरतमयोग अनुपलब्धी, विकल्प सामर्थ्य आणि प्रतिघात सामर्थ्य. तर या काही कारणांमुळे द्रव्य आहे ते श्रेष्ठ आहे. आता आपण द्रव्य वर्गीकरण असं बघूया. तर एक्झाममध्ये तुम्हाला असं विचारलं जातं की चेतन अचेतन भेदाने द्रव्याचे वर्गीकरण सांगा, कार्यकारण भेदाने सांगा. म्हणजे पुढे आता आपण बघतील तर सर्व द्रव्याचे वेगवेगळे टाईप क्लासिफाय केलेले आहेत. तर एक्झाममध्ये कुठलेही विचारू शकतात. तर सर्वात पहिलं आहे चेतन अचेतन भेदाने. म्हणजेच द्रव्याचे 2 क्लासिफिकेशन होतात. एक आहे चेतन द्रव्य, एक आहे अचेतन द्रव्य. चेतन म्हणजेच काय? तर ज्याच्यामध्ये इंद्रिय असतात, जे सजीव असते, त्यांना चेतन द्रव्य म्हणतात. आणि अचेतन म्हणजेच काय? जे निर्जीव आहेत, नॉन लिव्हिंग आहेत, त्यांना अचेतन असे म्हणतात. हे झाले 2 क्लासिफिकेशन. आता चेतन द्रव्य पुढे जाऊन अजून 2 भागात डिवाईड होतो. एक आहे अंतःचेतन, दुसरा आहे बाह्यचेतन. अंतःचेतन म्हणजेच काय? तर त्याच्यामध्ये येतात अनेक प्रकारचे वृक्ष, गुल्म आणि गवताचे प्रकार. आणि आता अंतःचेतन म्हणजेच काय? इंटरनल चेतना, म्हणजेच मध्ये इंद्रिय असणारे. आणि बाह्यचेतन काय? की बाहेरच्या ह्याच्यात असणारे. तर अंतःचेतनमध्ये काय येते? की चेतनत्वाची आसित, जायते, वर्धते व विपरिणमते, अपेक्षिते, म्रियते ही लक्षणे यांच्यात असतात आणि यांना 5 इंद्रियसुद्धा असतात, म्हणून हे कशात येतात? अंतःचेतनमध्ये येतात. आता ह्याची उदाहरणं काय आहेत? तर उदाहरणामध्ये जसं दिलं आहे, आता 5 इंद्रिय दिले आहेत आणि त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. दर्शनेंद्रिय सूर्याच्या भ्रमणानुसार सूर्यफूल फिरते. श्रोतेनेंद्रिय मेघांच्या गडगडाने लवली फळे धरते. घ्राणेनेंद्रिय मेहळुंगास कोल्ह्याच्या चरबीचे खताने खूप फळे येतात.
तर रसेनेंद्रिय की म्हणजेच आंब्याच्या झाडाच्या बुडाशी जर आपण मध्य परिषेक केला तर त्याच्याने काय होतात की आंबे येतात. आणि स्पर्शनेंद्रियमध्ये ते लाजाळूला पानाला स्पर्श केल्यास ते मिटतात. तर दर्शनेंद्रिय म्हणजेच काय की सूर्याच्या भ्रमणाने सूर्यफूल फिरते. म्हणजेच काय की जसं जसं सूर्य फिरतो, जसं जसं सूर्य रोटेट करतो त्याप्रमाणेच जे सूर्यफूल आहे ते सुद्धा फिरते. दुसरं आहे श्रोतनेंद्रिय की मेघांचा जेव्हा गडगडाट होतो तर त्या टायमाला तो जो काही श्रोतनेंद्रियाद्वारे जो काही ऐकला जातो त्याच्यामुळे काय होते की लवली आहे ती फळं धरते. तिसरं आहे घ्राणेनेंद्रिय. मेहळुंगास कोल्ह्याची चरबीचे खत घातले आपण तर काय येतात की तिला पण खूप फळं येतात. का तर स्मेलच्या सेन्सेशनने. रसनेंद्रिय जसं की आंब्याच्या झाडाच्या बुडाशी म्हणजेच आंब्याचे जे झाड आहे त्याच्या मुळाशी जर आपण मध्य परिषेक केला तर आंबे येतात. आणि स्पर्शनेंद्रियमध्ये आपण बघितलं लाजाळूच्या पानांची इथे आपण जर स्पर्श केला तर काय होतात की ती मिटतात. तर हे कसलं एक्झाम्पल झालं स्पर्शनेंद्रियचं. तर हे क्लासिफिकेशन कशानुसार होतं तर चेतन अचेतन भेदाने. दुसरं आहे कार्य कारण द्रव्य. तर ह्याच्यात काय त्यांनी सांगितले की हे द्रव्य आहे हे 2 प्रकारे क्लासिफाय करू शकतात. एक आहे कारण द्रव्य जे 9 असतात आणि कार्यद्रव्य. कारण द्रव्य 9 कोणती असतात तर पंचमहाभूत, काल, आत्मा, दिशा आणि मन. तर कार्यद्रव्य म्हणजे काय तर या 9 कारण द्रव्यापासून जे निर्माण झालेले असतात त्यांना कार्यद्रव्य असे म्हणतात. उदाहरणार्थ गुळूची, बेल इत्यादी. तर हे 2 क्लासिफिकेशन झाले. आता पुढे बघूया आपण. तिसरं आहे उत्पत्ती भेदाने आणि महाभूत अधिक्याने. ह्या दोघांनुसार आपण इथे बघूया. तर जे द्रव्य आहे तर त्याच्यामध्ये काही पार्थिव द्रव्य, आप्य द्रव्य, तेज द्रव्य, वायव्य द्रव्य आणि आकाशीय द्रव्य. तर पार्थिव द्रव्यामध्ये कुठलं महाभूत अधिक्य असणार ऑब्व्हियसली पृथ्वी. म्हणजे जे द्रव्य सांगितलेले आहेत त्या द्रव्यात ते महाभूत असणार. जसं पार्थिव द्रव्यामध्ये पृथ्वी, आप्य द्रव्यामध्ये जल, तेज द्रव्यामध्ये तेज, वायव्य द्रव्यामध्ये वायू आणि आकाशीय द्रव्यामध्ये आकाश. हे पहिला पॉईंट झाला भूत अधिक्याचा. आता दुसरं आहे इंद्रियार्थ. त्यात कुठले कुठले इंद्रियार्थ असणार तर पार्थिव द्रव्यामध्ये गंध, आप्य द्रव्यामध्ये रस, तेज द्रव्यामध्ये रूप, वायव्य द्रव्यामध्ये स्पर्श आणि आकाशीय द्रव्यामध्ये शब्द. हे इंद्रियार्थ असणार. गुण काय असणार आता पार्थिव म्हणजेच पृथ्वी महाभूत अधिक्य असणार. मग त्यात गुण कुठले असणार जसं की गुरु, स्थूल, स्थिर, सांद्र, मंद, खर, कठीण आणि विशद. आप्यद्रव्य म्हणजेच काय ज्याच्यात जल महाभूत अधिक्य असणार. आता जल महाभूत अधिक्य असणार म्हणजे त्याच्यात कुठले गुण असणार तर तो द्रव असणार, स्निग्ध असणार, शीत असणार, गुरु असणार, मंद असणार, सांद्र असणार, पिच्छील असणार आणि मृदू असणार. त्याच्यानंतर जर तेज द्रव्य असेल, तेज म्हणजेच काय ज्याच्यात अग्नी महाभूत असेल. आता अग्नी असेल तर गुण कसे असणार उष्ण तीक्ष्णता असणारच. तर लघु, वृक्ष, उष्ण, तीक्ष्ण, खर आणि सूक्ष्म. नंतर आहे वायव्य द्रव्य. वायू असणार अधिक्य तर मग तो कसा असणार तर वृक्ष असणार, लघु असणार, सूक्ष्म असणार, खरं असणार, शीत आणि विशद असणार. जर आकाशीय द्रव्य असेल म्हणजेच आकाश महाभूत असेल तर गुण कुठले असणार लघु, सूक्ष्म, मृदू, विशद, श्लक्षण. तर बेसिकली एवढे सगळे गुण असतात. पण जर तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवून द्यायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रिकसुद्धा यूज करू शकता. जसं की पृथ्वी महाभूत असणार म्हणजे गुरु, स्थूल, स्थिर हे तर असणार. आप्य म्हणजेच काय की लिक्विड, तर लिक्विडसारखं असणार म्हणजेच काय तर द्रव असणार, स्निग्ध असणार, शीत असणार. तेज असेल म्हणजेच अग्नी महाभूत असेल तर अग्नीचं काय काय असतात तर उष्ण, तीक्ष्ण, लघु, वृक्ष. वायव्य असणार म्हणजेच वायू महाभूत असणार तर त्याच्यामध्ये काय असणार की वृक्ष, लघु हे असणारच. आकाशीय असेल तर विशद, श्लक्षण हे गुण असणारच. तर हे सर्व गुण झाले. आता आपण बघूया रस. तर पार्थिव द्रव्यामध्ये मधुर आणि अल्प कषाय. तर आप्य द्रव्यामध्ये मधुर, आम्ल, लवण, अल्प कषाय. त्याच्यानंतर तेज द्रव्यामध्ये आम्ल आणि लवण. वायव्यमध्ये कषाय तिक्त आणि आकाशीयमध्ये अव्यक्त. पार्थिवमध्ये काय होते मधुर, अल्प कषाय.
आप्यामध्ये काय होते, आता हे तुम्ही एका ट्रिकने सुद्धा लक्षात ठेवून देऊ शकतात. जसं की पार्थिवमध्ये आपण बघितलं मधुर आणि अल्प कषाय. आप्यद्रव्यामध्ये सुद्धा मधुर आणि अल्प कषाय येणार, पण त्या जोडीला आम्ल आणि लवणसुद्धा येणार. समजलं? त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात मधुर आणि अल्प कषाय काढून कुठले दोन राहतात, आम्ल आणि लवण, मग ते तेज द्रव्यामध्ये येणार. आणि वायव्य द्रव्यामध्ये काय येणार, तर कषाय तिक्त. तर पार्थिवमध्ये मधुर अल्प कषाय, आप्यद्रव्यामध्ये मधुर अल्प कषाय आणि दोन एक्स्ट्रा येणार, आम्ल आणि लवण. तर तेज द्रव्यामध्ये आम्ल आणि लवणच येणार, पण वायव्यामध्ये कषाय तिक्त आणि आकाशीमध्ये अव्यक्त. तर हे झाले रस. त्याच्यानंतर मग पार्थिव द्रव्य असतात ते कसे असतात, गुरु, आप्यद्रव्यसुद्धा गुरु आणि बाकी 3 असतात ते लघु असतात. तर पार्थिव आणि आप्यद्रव्य हे दोन्ही गुरु असतात, तर तेजद्रव्य, वायव्य आणि आकाश हे तिन्हीसुद्धा लघु असतात. त्याच्यानंतर कर्म. आता पार्थिव द्रव्य गुरु आहे म्हणून तो कसा असणार, गौरव. स्थिर आहे म्हणून तो स्थौर्य असणार. त्याच्यानंतर स्थूल आहे म्हणून स्थौल्य, अधोगमन आणि बलनिर्मिती. तर हे झाले पार्थिव द्रव्याचे कर्म. काय काय होते, गौरव, स्थैर्य, स्थौल्य, अधोगमन आणि बलनिर्मिती. आप्यद्रव्य असेल त्याचे कर्म काय काय आहेत, क्लेदन, बंधन, मार्दव, स्नेहन, संधान कर्म आणि अधोगमन. काय काय आहेत, क्लेदन, बंधन, मार्दव, स्नेहन, संधान कर्म आणि अधोगमन. तर तेजद्रव्य, तेज म्हणजेच काय, अग्नीच्या रिलेटेड. मग अग्नीच्या रिलेटेड असणार म्हणजेच काय, तर दाह निर्मिती, कांती उत्पन्न करणे, पचन करणे, संताप करणे, भेदन आणि ऊर्ध्वगमन. हे काय करते, तर ऊर्ध्वगमन करते. तर काय होते, दाह निर्मिती, कांती उत्पन्न करणे, पचन, संताप, भेदन आणि ऊर्ध्वगमन. त्याच्यानंतर आहेत वायव्य द्रव्य. तर वायव्य द्रव्याचे कर्म काय आहेत, की शरीरात मल, लघुता, वृक्षता आणि आशुकारी. तर शरीरात व मल, लघुता, वृक्षता आणि आशुकारी. त्याच्यानंतर आहे आकाशीय द्रव्य. आकाशीय द्रव्यामध्ये काय कर्म असणार, की शरीरात मार्दवता आणते, हलकेपणा. आता आकाश कसं आहे, एकदम लाईट बोलू शकतो. तर शरीरात एक मार्दवता आणणार, हलकेपणा आणणार, म्हणजेच लाईट एकदम, आणि विवरण. हे झाले कर्म. आता द्रव्य बघूया. तर पार्थिव द्रव्यामध्ये कुठले द्रव्य येणार, गोधूम, माश, शतावरी, विदारी कंद हे पार्थिव द्रव्याचे झाले. आप्यामध्ये येणार इक्षुरस, दूध, कमल, जल हे सगळे आप्यद्रव्याचे झाले. तेजद्रव्यामध्ये काय येणार, चित्रक, लंका, हिंगू, मरीच, शुंठी. वायव्यामध्ये येणार लौद्र, वट, उदुंबर आणि आकाशीयमध्ये येणार लाजा आणि तुंबरफल. हे सगळे वायव्याचे आकाशीयचे झाले. तर हा पूर्ण चार्ट आहे, तो तुम्ही लर्न करा. त्याच्यानंतर आता आपण पुढचं क्लासिफिकेशन बघूया, ते आहेत योनिभेदाने. योनिभेदाने किती प्रकार पडतात, 3. जांगम द्रव्य, औदभिद्य आणि पार्थिव द्रव्य. जांगम द्रव्यामध्ये काय येणार, तर जांगम म्हणजेच काय, की हालचाल करणारे प्राणीपासून उत्पन्न झालेले द्रव्य ह्याला जांगम द्रव्य म्हणतात. आणि जांगम द्रव्य पुढे 4 प्रकार त्याचे पडतात, जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. तर हे आपण लास्ट इयर म्हणजेच फर्स्ट इयरमध्ये आपण पदार्थ विज्ञानमध्ये सुद्धा शिकलेले होते. तर जरायुज म्हणजे काय, तर जे गर्भात जन्म घेतात त्यांना जरायुज म्हणतात. उदाहरणार्थ मनुष्य. अंडज म्हणजेच काय, की जे अंड्यापासून त्याचा जन्म होतो त्याला अंडज असे म्हणतात. उदाहरणार्थ पक्षी. स्वेदज म्हणजे काय, की स्वेद म्हणजेच दलदल, म्हणजे स्वेदापासून जे उत्पन्न होतात त्यांना स्वेदज असे म्हणतात. उदाहरणार्थ कुर्मी, उवा, लिखा. उद्भिज म्हणजे जे जमिनीतून वर येतात त्यांना उद्भिज असे म्हणतात, जसे बेडूक, इंद्रगुप्त. तर जांगममध्ये 4 प्रकार होते, जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज. जरायुज म्हणजेच गर्भात जन्म घेणारे, अंडज म्हणजेच अंड्यापासून निर्माण होणारे, स्वेदज म्हणजे स्वेदपासून, उद्भिज म्हणजेच जमिनीतून वर येणारे. नंतर औदभिद्य. औदभिद्यमध्ये काय येतात, की जे जमिनीतून वर उगवणारी, जसे की सर्व वनस्पती. आता ह्याचे पण पुन्हा 4 प्रकार क्लासिफाय होतात, वनस्पती, वानस्पत्य, विरुद्ध आणि औषधी.
वनस्पती म्हणजेच काय, तर जी फुले न दिसता फक्त फळेच दिसतात त्यांना वनस्पती असे म्हणतात. उदाहरणार्थ उंबर आणि वड. वानस्पत्य म्हणजेच काय, की फुले आणि फळे हे दोन्ही पण स्पष्ट दिसतात त्यांना वानस्पत्य असे म्हणतात. उदाहरणार्थ निंब, आंबा. विरुद्ध म्हणजेच काय, की तणावला असलेली वेली म्हणजेच काय आपण बोलू शकतो की त्यांना की ॲज अ क्लाइंबर त्याला आपण विरुद्ध असे म्हणतात. उदाहरणार्थ गुळूची. आणि औषध म्हणजेच काय, की शुष्क द्रव्य जी पिकतात रायपन फॉर्ममध्ये असतात आणि त्यांच्यापासून जे उत्पन्न होतात त्यांना औषधं असे म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं क्लासिफिकेशन आहे की पार्थिव द्रव्य. तर पार्थिव द्रव्य म्हणजेच काय, की जमिनीतून किंवा खनिजे जी सापडतात त्यांना पार्थिव द्रव्य असे म्हणतात. जसं की सोनं, लोह, ताम्र. पार्थिव द्रव्याची पुढे 2 प्रकार पडतात. एक असतात कृत्रिम, एक असतात प्राकृत. कृत्रिम म्हणजेच काय, की कृत्रिमरित्या तयार केले जाणारे. उदाहरणार्थ सोडा, की कृती केलेली म्हणजे प्रोसेसिंग करून जी उत्पन्न केली जाते त्याला कृत्रिम असे म्हणतात. जसं की एक्झाम्पल आहे सोडा. प्राकृत म्हणजेच काय, जी खनिज सापडतात. उदाहरणार्थ अशुद्ध धातू. तर हे क्लासिफिकेशन झालं योनिभेदाने. आता पुढे आपण बघतो प्रयोगभेदाने. प्रयोगभेदाने द्रव्याच्या ज्या कारणांचा उपयोग केला जातो त्यानुसार 2 प्रकार पडतात. एक असते औषधी द्रव्य, एक असते आहार द्रव्य. तर औषधी द्रव्य व्याधी चिकित्सेत वापरली जाणारी ही वीर्यप्रधान असतात, म्हणून वीर्यभेदाने ह्याचे 3 प्रकार पडतात. जसं की तीक्ष्ण वीर्य, मध्यम वीर्य आणि मृदू वीर्य. तीक्ष्ण वीर्य म्हणजेच काय, की जे अतिशय उष्ण असते. फॉर एक्झाम्पल चित्रक, शुंठी आणि पिपळी. तीक्ष्णवीर्य म्हणजे काय, जे अतिशय उष्ण असते. उदाहरणं चित्रक, शुंठी, पिपळी. मध्यमवीर्यमध्ये काय येते, जे मध्यमवीर्याचं असते, मॉडरेट असते. उदाहरणार्थ बिल्व म्हणजेच बेल आणि अग्निमंथ म्हणजेच एरणं. मृदुवीर्यमध्ये काय येते, गुडूची आणि आमलकी. तर औषधी द्रव्य म्हणजेच काय, की जे व्याधी चिकित्सेत आपण वापरतो अशी वीर्यप्रधान. आणि वीर्यभेदाने किती येतात, 3. तीक्ष्णवीर्य, तीक्ष्णवीर्य, मध्यमवीर्य, मृदुवीर्य. तीक्ष्णवीर्यमध्ये येतात चित्रक, शुंठी, पिपळी. मध्यमवीर्यमध्ये येतात बिल्व, बेल किंवा अग्निमंद, एरणं. आणि मृदुवीर्यमध्ये येतात गुडूची, आमलकी. त्याच्यानंतर आहारद्रव्य. तर आहारद्रव्य प्राणीमात्रांचा आहार कसा असतो, षडरसयुक्त असतो, चौरस पोषण करणारा असतो. आता आहार काय करतो, आहार असतो तो ओज, वर्ण आणि बल यांचे पोषण करतो. आहार काय करतो, ओज, वर्ण, बल या सर्वांचे पोषण करण्याचे काम करतो. रसानुरूप आहारद्रव्य. उदाहरणार्थ मधुरमध्ये ते गोधूम, शाली. अम्लमध्ये ते चिंच, निंबू. लवणमध्ये ते सैंधव, समुद्र लवण. कटूमध्ये ते मरीच. तिक्तमध्ये ते हरिद्रा आणि कषायमध्ये ते आवळा. हे झालं प्रयोगभेदाने. रसभेदाने मधुर रसापासून कषाय रसापर्यंत सर्व रसांचा एक एक स्कंद मिळून 6 स्कंद सांगितले. तर सर्वात पहिला आहे मधुर स्कंद. मधुर स्कंद आहे तर मधुर स्कंद ही कसं असणार, तर ही द्रव्य मधुर विपाकी, शीतवीर्य, कफवर्धन. कसे असणार, मधुर विपाकी, शीतवीर्य, कफवर्धन. त्याच्यानंतर जर ते कफाचे वर्धन करते तर कुठले गुण असणार, स्निग्ध आणि गुरु. थी, बल्य, सप्तधातूंना बृहण आणि ओजवर्धन ही सर्व कर्म करतात. आणि कसे असणार, तर सृष्ट, वीण, मूत्रवात. म्हणजेच काय, की विदाऊट एनी अडथळा, म्हणजेच अडथळा न येता जे मलमूत्र आहे ते इझिली पास होते त्याला सृष्ट, वीण, मूत्रवात असे म्हणतात. तर जे मधुर स्कंदातले असतील ते सृष्ट, वीण, मूत्रवात असतात. उदाहरणार्थ क्षीर, घृत आणि शाली. तर मधुर स्कंदमधली द्रव्य कशी असतात, मधुर विपाकी, शीतवीर्य, कफवर्धन. मधुर विपाकी, शीतवीर्य, कफवर्धन. काय गुण असतात, स्निग्ध, गुरु. काय कर्म करतात, बल्य, सप्तधातूंना बृहण आणि ओजवर्धन. त्याच्यानंतर मलमूत्रवात कसे असतात, सृष्ट, वीण, मूत्र, वात असतात. उदाहरणार्थ क्षीर, घृत आणि शाली. अम्लस्कंद. जी अम्लस्कंद असतात ती अम्लविपाकी, उष्णवीर्य, वातशामक, पित्त, कफ, वर्धक. कशी असतात, अम्लविपाकी, उष्णवीर्य, वातशामक आणि पित्त, कफ, वर्धक असतात.
पित्ताद्वारे रक्तधातूची वृद्धी करणारे. पित्त वाढवतो, त्याच्यामुळे जर पित्त वाढला तर रक्तधातूची सुद्धा काय होणार आहे, वृद्धी होणार आहे. त्याच्यानंतर मलमूत्रवात कसं असणार, तर सृष्टवीण मूत्रवात असणार. उदाहरणार्थ चिंच, ताक. आम्लस्कंद ची द्रव्य कशी असणार, आम्लविपाकी, उष्णवीर्य, वातशामक आणि पित्त कफ वर्धक. आणि पित्त जर वाढणार असेल तर रक्तधातूसुद्धा ह्याचीसुद्धा वृद्धी होईल. आणि हे कसं आहे, तर सृष्टवीण मूत्रवात आहे. उदाहरणार्थ चिंच, ताक. लवणस्कंद. लवणस्कंदातील द्रव्य कशी असणार, मधुर विपाकी, उष्णवीर्य, कफपित्त वर्धक आणि वातशामक. कशी, मधुर विपाकी, उष्णवीर्य, कफपित्त वर्धक आणि वातशामक. क्लेदजनन असतात. त्याच्यानंतर कर्म काय करतात, तर रक्त पुष्टीकर हे कर्म करतात. आणि सृष्टवीण मूत्रवात आहेत. उदाहरणार्थ सैंधव, पादेलोण, बीडलोण. लवणस्कंदातील द्रव्य कशी असतात, मधुर विपाकी, उष्णवीर्य, कफपित्तवर्धक, वातशामक आणि क्लेदजनन. कर्म काय करतात, तर रक्त पुष्टीकर. त्याच्यानंतर सृष्टवीण मूत्रवात आहेत. उदाहरणार्थ सैंधव, पादेलोण आणि बीडलोण. त्याच्यानंतर आहेत कटुस्कंद. तर कटुस्कंदातील द्रव्य कशी आहेत, कटु विपाकी, उष्णवीर्य, वातकफ शामक आहेत. आणि अग्निदीपन, पित्तवर्धन ही कर्म करतात. दुसरं बद्धवीण मूत्रवात आहेत. म्हणजेच काय, की जेव्हा फिकल मॅटर पास करतात त्या टायमाला अडथळा येतो, डिफिकल्टी येते, त्याला बद्धवीण मूत्रवात असे म्हणतात. तर कटुस्कंदातील कसे आहेत, कटुविपाकी, उष्णवीर्य, वातकफ शामक, अग्निदीपन आणि पित्तवर्धन करते. त्याच्यानंतर बद्धवीण मूत्रवात करते, म्हणजेच मलमूत्र यांचा अवरोध करणारी. उदाहरणार्थ हिंग आणि मरीच. तिक्तस्कंद ही कशी आहेत, कटुविपाकी, शीतवीर्य, वातवर्धक आणि कफ पित्त शामक आहेत. अग्निदीपन आणि धातू शोषण हे कर्म करतात आणि बद्धवीण मूत्रवात आहेत. उदाहरणार्थ गुडूची हळद. तिक्तस्कंदातील कशी आहेत, कटुविपाकी, शीतवीर्य, वातवर्धक, कफपित्त शामक आणि अग्निदीपन, धातुशोषण, बद्धवीण मूत्रवात. आणि उदाहरण आहे गुडूची आणि हळद. कषाय स्कंदाची कशी आहेत, तर कटुविपाकी, शीतवीर्य, वातवर्धक, रक्तस्तंभन, वर्णशोध, कफपित्त शामक, धातुशोष आणि बद्धवीण मूत्रवात. उदाहरणार्थ हिरडा, बेहडा. कषाय स्कंदातील कशी आहेत, कटुविपाक. कारण कटुविपाक कोणाचा असतो, कटु, तिक्त, कषाय या तिघांचा कटुविपाक असतो. मधुर आणि लवण ह्यांचा मधुर विपाक असतो. आणि अम्लचा तर अम्लच असतो. काय सांगितलं मी, की मधुर आणि लवण ह्या दोघांचा मधुर विपाक, अम्लचा अम्लच असतो. आणि कटु, तिक्त, कषाय ह्या तिघांचा कटु विपाक असतो. त्याच्यानंतर कषाय स्कंद आपण बघत होते. तर कषाय स्कंद कसा असणार, कटु विपाकी, शीतवीर्य, वातवर्धक, रक्तस्तंभन, वर्णशोध. आता वाताचं वर्धन करतो, म्हणजेच कफ आणि पित्त शामक असणार, धातू शोषक असणार. कारण आपण आवळासुद्धा खाल्ला तरी आपल्याला असं वाटते की आपल्या जिभेमधून आपल्याला असं जाणवते की शोषण करतो, आपल्याला ड्रायनेस जाणवतो. तर हा कषाय स्कंदातला गुण आहे की शोषण करणं. बद्ध वीण मूत्रवात आहे. उदाहरणार्थ हिरडा आणि बेहडा. ते इथे रसभेदाने कंप्लीट होते. 7वा आहे विपाक भेदाने. तर विपाक भेदाने आपण बघतील तर त्याचे 3 क्लासिफिकेशन आहेत, मधुर विपाकी, आम्ल विपाकी आणि कटु विपाकी. तर मधुर विपाकीमध्ये काय येते की मधुर आणि लवण रसात्मक येतात. आणि आम्ल विपाकीमध्ये काय येतात, तर आम्ल विपाकीच असतात. कटु विपाकीमध्ये येतात कटु, तिक्त, कषाय. तर मधुर विपाकामध्ये मधुर लवण रसात्मक बहुतेक द्रव्य, सुंठी, पिपळी ही कटु रसात्मक, सैंधव, हरितकी, आवळा ही द्रव्य मधुर विपाकी आहेत. आम्ल विपाकी, आम्लस्कंदातील बहुतेक द्रव्य जसे की भात, उडीद यांच्यासारखी मधुर रसात्मक द्रव्य ही आम्ल विपाकी आहेत. म्हणजे द्रव्य आहेत ती मधुर रसात्मक आहेत, पण विपाक त्याचा कसा होतो,
आम्ल विपाक. कटू विपाकी, त्याच्यामध्ये काय येतात की तीळ तेल हे कसं आहे, मधुर रसाचे आहे, पण त्याचा विपाक कसा होतो, तर त्याचा विपाक कटू होतो. तसंच सौवर्ज्यसारखे लवण आहेत, ते सुद्धा कटू विपाकी आहेत. त्याच्यानंतर आहे पुढचं क्लासिफिकेशन वीर्यभेदाने. तर वीर्यभेदाने आपण बघूया, तर त्याच्यात 2 प्रकारे क्लासिफाय केलेले आहेत, शीतवीर्य, उष्णवीर्य. तर शीतवीर्यामध्ये काय येते, चंदन, उशीर, इक्षू. मधुर, तिक्त, कषाय, रसात्मक द्रव्ये येतात. शीतवीर्य म्हणजेच काय, तर पित्ताशामक असेल, म्हणजे पित्ताला शांत करणारं असेल, आणि कफ वात वर्धक, हे शीतवीर्याचे असणार. तर उष्णवीर्यामध्ये काय येणार, चित्रक, शुंठी, मरीच. त्याच्यामध्ये काय येणार, कटू, आम्ल, लवण रसात्मक द्रव्य. उष्ण काय असणार, तर ह्याचा अपोजिट असणार, म्हणजेच पित्ताचं वर्धन आणि वात कफ शामक असणार. तर शीतवीर्यामध्ये कुठले रस होते, मधुर, तिक्त, कषाय. उष्णवीर्यामध्ये त्याचे अपोजिट, म्हणजे जे बाकीचे उरलेले 3 कटू, आम्ल, लवण रस असणार. आणि शीतवीर्य पित्तशामक आहेत, हा पित्ताचं वर्धन करतो उष्णवीर्य, आणि कफ वात वर्धन शीतवीर्य करतो, त्याचं शमन करतो, कारण अपोजिट असणार. हे झालं वीर्यभेदाने. आता आहे दोषकर्म भेदाने. तर द्रव्यांचे शरीरातील त्रिदोषांवर होणारे प्रकोपामुळे पुढे क्लासिफिकेशन केले जाते की शमन द्रव्य, कोपन द्रव्य आणि स्वस्थहित द्रव्य. तर शमन द्रव्यामध्ये येतात वातशामक, पित्तशामक, कफशामक. वातशामकमध्ये काय एक्झाम्पल दिलं, हिंग, रासना आणि एरंड तेल. काय, तर हिंग, रासना, एरंड तेल. पित्तशामकमध्ये आहेत घृत, इक्षू, आमलकी, चंदन, उशीर. कफशामकमध्ये काय आहेत, मधु, हरिद्रा, कपूर, वचा, जी कशी आहेत, कटुतिक्त, कषाय, रसात्मक आहेत. तर शमन द्रव्यामध्ये 3 क्लासिफिकेशन आहेत, वातशामक, पित्तशामक, कफशामक. वातशामकमध्ये काय एक्झाम्पल आहेत, हिंग, रासना, एरंड तेल. पित्तशामकमध्ये आहेत आमलकी, चंदन, उशीर आणि घृत. कफशामकमध्ये आहेत मधु, हरिद्रा, कपूर, वचा. हे झाले शमन द्रव्य. कोपन द्रव्य म्हणजेच काय, की जे प्रकोप करतात. कोपन म्हणजेच काय, प्रकोप करणारे, अधिक वाढवणारे, प्रकोपित करणारे. तर त्याच्यामध्ये सुद्धा 3 क्लासिफिकेशन आहेत, वात प्रकोपक, पित्त प्रकोपक, कफ प्रकोपक. वात प्रकोपकमध्ये काय येणार, कटू, तिक्त, कषाय रस. पित्तमध्ये येणार आम्ल, लवण, कटू, आणि कफमध्ये येणार मधुर, आम्ल, लवण. वातमध्ये काय येणार, कटू, तिक्त, कषाय. पित्तमध्ये येणार आम्ल, लवण, कटू, आणि कफमध्ये येणार मधुर, आम्ल, लवण. तर सर्वात पहिला आहे वातप्रकोप, ज्याच्यामध्ये काय रस येणार, तर कटू, तिक्त, कषाय. जे कसे असतात वातप्रकोप, वाताचा प्रकोप करणार, अजून वाढवणार, म्हणजेच वृक्ष आणि लघुगुण असणार. शीतवीर्य असणार, उदाहरणार्थ शुष्क मांस, वाळवलेल्या भाज्या, मसूर आणि मूग. हे झाले वातप्रकोपक. पित्त प्रकोपकमध्ये काय येणार, तर आम्ल, लवण, कटू. ह्याच्यामध्ये काय येणार, मद्य प्रकार, आंबट फळे, मैथून करणे, दही, ताक, हे सगळे पित्ताला प्रकोपित करणार, अजून जास्त वाढवणार. कफ प्रकोपकमध्ये काय येते, मधुर, आम्ल, लवण. उदाहरणार्थ उडीद, माश आणि अनुपमास, म्हणजेच कफाला अजून जास्त वाढवणार. कोण वाढवते, तर उडीद, मांस, अनुपमास. हे झाले सर्व 3 कोपन द्रव्य. स्वस्थहित द्रव्य म्हणजेच काय, की जे आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या हेल्थसाठी चांगले असणारे, त्याला स्वस्थहित द्रव्य असे म्हणतात. उदाहरणार्थ रक्तशाळी, गोदुग्ध, शुष्क धान्य आणि तीळ तेल. हे झाले दोषकर्म भेदाने. पुढे आहेत आधुनिक रचनात्मक वर्गीकरण, मॉडर्न क्लासिफिकेशन आपण बोलू शकतो. तर हे 4 प्रकार आहेत, उदभ, कुल, आकृती आणि वय. तर पहिला आपण बघूया उदभ भेदाने. उदभ भेदाने काय येतात, स्थलाज, जलज, आनुप, मरुभूमिज, वृक्षरूह, वृक्षदान, मृत उपजीवित. स्थलाज म्हणजेच काय, जे जमिनीत असतात, उदाहरणार्थ आम्र. जलज म्हणजे काय, जे जलात असतात, पाण्यात असतात, उदाहरणार्थ शेवाळ. शेवाळ म्हणजेच काय, अलगे, अलगेला शेवाळ असं म्हणतात. आनुप म्हणजेच काय, की जे दलदलीच्या ठिकाणी असणार, उदाहरणार्थ दर्भ आणि काश. मरुतभूमिज म्हणजेच काय, की रेताळ,
म्हणजे जिकडे एकदम रेतीसारखं असणार अशी भूमी त्याला मरुभूमिज असे म्हणतात. उदाहरणार्थ अर्क, खजूर. वृक्षरूह म्हणजेच काय, तर एखाद्या वनस्पतीच्या आधाराने राहतात पण स्वतंत्र पोषण करत नाही, त्याला वृक्षरूह असे म्हणतात. उदाहरणार्थ स्वर्णजीवंती, बंगाल रसना. म्हणजेच काय की अशी वनस्पती जे दुसऱ्याच्या आधाराने राहतात, म्हणजे दुसऱ्यांच्या सपोर्टाने राहतात पण स्वतःचे पोषण करतात. जसं की एक्झाम्पल दिले बंगाल रसना. बंगाल रसना म्हणजे जे आपल्या NCERTच्या बुकमध्ये सुद्धा होतं की बंगाल रसना ह्याचं एक एक्झाम्पल दिलं होतं की जे पाण्यात राहतात आणि खूप क्विकली पसरतात. टेरर ऑफ बेंगॉल असे त्याला म्हणतात. त्याला वृक्षरूह असे म्हटले आहेत. तर वृक्षरूहामध्ये काय येतात की अशी वनस्पती जी दुसऱ्यांच्या आधाराने राहतात पण स्वतःचे पोषण करतात, ह्यानं वृक्षरूह असे म्हणतात. आणि वृक्षादान म्हणजेच काय, तर एखादी वनस्पती जे दुसऱ्यांच्या आधाराने सुद्धा राहतात आणि दुसऱ्यांच्या पोषणासाठी अवलंबून सुद्धा असतात. उदाहरणार्थ बाडगुळे हे आहे वृक्षदान. आणि मृत उपजीवितमध्ये काय येतात की मृत वनस्पती ह्याच्या आधारावरती राहतात. उदाहरणार्थ बुरशी आणि दुसरे असतात की बुरशी वगैरे. तर असे द्रव्य असतात ते मृत उपजीवितमध्ये येतात. हे झालं उदभेदाने. काय होतं, स्थलज, जलज, अनुप, मरुभूमिज, वृक्षरूह, वृक्षादान आणि मृत उपजीवित. स्थलज जे जमिनीत असतात, जलज जे पाण्यात असतात, अनुप म्हणजेच दलदल, मरुत म्हणजेच रेताळ, वृक्षरूह म्हणजेच की एखाद्या वनस्पतीच्या आधाराने राहतात पण स्वतःचे स्वतंत्र पोषण करतात. वृक्षादान म्हणजेच की एखाद्या वनस्पतीच्या आधाराने सुद्धा राहतात आणि पोषणासाठी सुद्धा त्यांच्यावर अवलंबून असतात. मृत उपजीवित म्हणजेच मृत वनस्पतींवर राहतात. हे झालं उदभेदाने. दुसरं आहे कुलभेदाने. तर पुढील क्रमानुसार वर्गीकरण. आता इकडे आपण एक एक्झाम्पल घेऊन समजूया. आपण कमल ही वनस्पती इथे वर्गीकरणासाठी घेऊया. तर कमळ म्हणजेच लोटस. तर जसं मॉडर्नमध्ये होतं क्लासिफिकेशन की डिव्हिजन, सब डिव्हिजन, तसं ह्याच्यात दिलेलं आहे. विभाग म्हणजेच डिव्हिजन, तर ह्याला कमळ सपुष्प असे म्हणतात विभागामध्ये. आणि मॉडर्ननुसार ह्याला फेनेरोगॅम्स असे म्हणतात. उपविभाग म्हणजे सब डिव्हिजन. त्याच्यामध्ये काय येणार, तर आवृत बीज म्हणजेच एन्जिओस्पर्म. नंतर पुढे क्लासिफाय केलं तर येते श्रोणी. श्रोणी म्हणजेच काय, तर क्लास. तर हा मोनोकॉटिलिडन आहे का डायकॉटिलिडन आहे, तर कमळ आहे तो डायकॉटिलिडन आहे म्हणजेच द्विदल. त्याच्यानंतर येतात उपश्रोणी म्हणजे सब क्लास. तर हा विभक्त दल आहे. विभक्त दल म्हणजेच काय की पॉलीपेटालस आहे हा. गण म्हणजेच काय, तर ऑर्डर. तर ऑर्डर कशी आहे, तर ऊर्ध्वस्थ गर्भाशय आहे म्हणजेच निफॅसिये. तर ह्याची ऑर्डर काय आहे, तर ऊर्ध्वस्थ गर्भाशय. कुल काय सांगितले, कुल म्हणजेच फॅमिली. तर फॅमिली कुठली आहे, तर कमलादी. कमलादी ही त्याची फॅमिली आहे. प्रजातीमध्ये आहे की ऑर्डर. ऑर्डर कुठली आहे, तर निलियम्बू ही त्याची ऑर्डर आहे. आणि जाती म्हणजे स्पीसीज आहे न्यूसिफेरा. हे झालं कुलभेदाने. आता आहे आकृतीभेदाने. तर आकृतीभेदाने वनस्पती आहेत ते पुढे क्लासिफाय केलेले आहेत 4 प्रकारे. वृक्ष, शूप, गुल्म आणि लता. वृक्ष, आता वृक्ष पुढे पुन्हा 3 प्रकारे क्लासिफाय केले आहेत. महावृक्ष, मध्यम आणि वृक्षाक. महावृक्ष म्हणजेच काय, आता इकडे दिलेलं आहे 3, 13 आणि 20 अशी उंची. म्हणजेच की जर मोठं झाड असेल तर त्याला आपण महावृक्ष असे म्हणतात, ज्याची उंची किती असणार, 20 उंची असणार त्याची. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे, देवदारू. मध्यममध्ये किती असणार उंची, तर 13 उंची असणार. तर त्याचं एक्झाम्पल आहे आम्र. आणि वृक्षात म्हणजेच की 3 उंचीचं असेल त्याला वृक्षाक असे म्हणतात. उदाहरण आहे त्याचं करंजक. तर वृक्षाचे 3 क्लासिफिकेशन आहेत, महावृक्ष, मध्यम, वृक्षाक. म्हणजेच 20, 13, 3. महावृक्ष 20 उंची, मध्यम 13 उंची, वृक्षाक 3 उंची. महावृक्षाचं एक्झाम्पल काय होतं, देवदारू. मध्यम वृक्षाचं आम्र आणि वृक्षाकचं करंजक. हे झालं वृक्ष. शूप. शूपमध्ये किती येतात, 2 प्रकारे क्लासिफाय. एक असते की लेस दॅन 0.5 आणि एक असते मोर दॅन 0.5.
तर 0.5च्याहून जास्त असेल तर ती तुळशी एक्झाम्पल येते, त्याला शूप असं म्हणतात. आणि शूपक म्हणजेच की जे लेस देन 0.5 आहे, एक्झाम्पल आहे मेथिका. शूपमध्ये किती येते, शूपमध्ये मोर दॅन 0.5, एक्झाम्पल तुलसी. आणि शूपकमध्ये येते मोर दॅन 0.5, एक्झाम्पल येते मेथिका. आता आहे नेक्स्ट गुल्म. गुल्म म्हणजेच काय की एक असते ते मोर दॅन 1 असणार आणि एक असणार लेस दॅन 1. जर मोर दॅन 1 असणार तर त्याचं एक्झाम्पल आहे अर्क. जर लेस दॅन 1 असणार, एकपेक्षा कमी, तर त्याचं एक्झाम्पल आहे दंती. नंतर आहे लता. तर लताचे पुढे जाऊन 4 प्रकारे क्लासिफिकेशन येतात: प्रसर, वल्ली, आरोहिणी आणि प्रतनती. प्रसर म्हणजेच काय तर प्रोस्टेट, वल्ली म्हणजेच काय तर ट्विनिंग प्लांट, आरोहिणी म्हणजेच काय तर क्लाइंबर्स आणि प्रतनिती म्हणजेच क्रीपर. तर प्रसरमध्ये एक्झाम्पल आहे कक्करी म्हणजेच काय तर काकडी. वल्ली म्हणजेच काय की ट्विनिंग प्लांट्स असतात, तर त्याचे 2 क्लासिफिकेशन येतात वल्लीचे. एक असते ते वामवर्तिनी आणि एक असते दक्षिणवर्तिनी. वामवर्तिनी म्हणजेच काय की जे लेफ्ट साईडून ट्विनिंग प्लांट्स असतात आणि दक्षिण म्हणजेच काय तर राईट की राईट साईडला. तर आमवर्तिनीचे एक्झाम्पल आहे अमृतस्राव आणि दक्षिणवर्तिनीचे एक्झाम्पल आहे गुडुची. हे झालं वल्ली. तर वल्लीचे किती क्लासिफिकेशन येतात? 2, वामवर्तिनी, दक्षिणवर्तिनी. वामवर्तिनीचे एक्झाम्पल आहे अमृतस्राव आणि दक्षिणवर्तिनीचं आहे गुडुची. नंतर आहे आरोहिणी. आरोहिणी म्हणजेच काय तर आपण ज्याला वेली असे म्हणतात, तर ज्या वेली वृक्षाच्या आधाराने विखळलेले न घालता सरळ वर जातात त्याला आरोहिणी असे म्हणतात. म्हणजेच काय की त्याच्या अवतीभोवती झाडाच्या न फिरता त्या वेली सरळ जातात त्याला आरोहिणी असे म्हणतात. आणि त्याचे पण सुद्धा पुढे जाऊन क्लासिफिकेशन होतात 4 प्रकारे. म्हणजेच आरोहिणी पुढे जाऊन 4 प्रकारे क्लासिफाय होतात. एक असते मूल आरोहिणी, दुसरं असते सूत्रारोहिणी, तिसरं असते बडिशारोहिणी आणि चौथा प्रकार आहे पत्रारोहिणी. तर मूलरोहिणी म्हणजेच काय, जे रूट क्लाइंबर्स असतात. रूट क्लाइंबर्स म्हणजे जे कसे असतात तर सूक्ष्म असतात, तंतुमय असतात. एक उदाहरणार्थ नागवल्ली म्हणजेच विड्याचे पान. हे काय आलं तर रूट क्लाइंबर झालं. म्हणजेच काय तर मूलरोहिणी. सूत्ररोहिणी म्हणजेच काय तर टेंड्रिल क्लाइंबर्स, म्हणजे जे दोऱ्यासारखे सूक्ष्म तणाव असतात त्याला काय बोलतात तर टेंड्रिल क्लाइंबर्स म्हणजे सूत्ररोहिणी. उदाहरणार्थ कुसुमांड, कारवेलक. हे झालं सूत्ररोहिणी. बडिशारोहिणी म्हणजेच काय तर हुक क्लाइंबर्स. हुक क्लाइंबर्स म्हणजेच काय की जे काट्याच्या साहाय्याने असतात. उदाहरणार्थ वेत्र किंवा वेत. आणि पत्रारोहिणी म्हणजेच काय, जे सेन्सिटिव्ह लीफ असतात ते क्लाइंबर्स. लताच्या पानांची टोके, उदाहरणार्थ कलिहारी म्हणजेच कळलावी. हे झालं आरोहिणीचे 4 प्रकार: मूलरोहिणी, सूत्ररोहिणी, बडिशारोहिणी, पत्ररोहिणी. त्याच्यानंतर पुढे क्लासिफाय काय येते तर प्रतानीती म्हणजे क्रीपर. तर या वेली जमिनीवर मिळेल तेवढी जागा व्यापून पूर्ण पसरतात. उदाहरणार्थ दुर्वा, माधवी. तर आपण बघितलं लता. लताचे पुढे 4 प्रकारे क्लासिफाय करतात: प्रसर, वल्ली, आरोहिणी, प्रतानीती. वल्लीचे पुढे 2 क्लासिफिकेशन होतात: वामवर्तिनी, दक्षिणवर्तिनी. आरोहिणीचे पुढे जाऊन 4 प्रकारे क्लासिफाय होतात: मूलरोहिणी, सूत्ररोहिणी, बडिशारोहिणी आणि पत्ररोहिणी. आता हे झालं आकृतीभेदाने. आता आपण बघणार आहोत वयोभेदाने. वयोभेदाने वनस्पती असते ते 3 प्रकारे क्लासिफाय करतात: एकवर्षायू, द्विवर्षायू, बहुवर्षायू. एकवर्षायू म्हणजेच काय की 1 वर्ष, 1 ऋतू म्हणजेच द्विदल धान्य त्याच्यामध्ये एक्झाम्पल आले. द्विवर्षायू म्हणजेच काय की 1 वर्ष, 2 ऋतूमध्ये येतात. तर उदाहरणार्थ आहे सुरण. आणि बहुवर्षायू म्हणजेच 2पेक्षा अधिक वर्ष, उदाहरणार्थ निंब, वट आणि आम्र. हे झाले वयोभेदाने: 1 वर्षायू, द्विवर्षायू, बहुवर्षायू. त्याच्यानंतर येते औषध कर्मात्मक वर्गीकरण. ह्याच्यामध्ये 2 सांगितलेले आहेत. एक आहे तर आता आपण बघूया औषध कर्मात्मक वर्गीकरण, जे चरकांनी सांगितलेलं आहे आणि सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. तर चरकोत्त गणमध्ये काय सांगितलं आहे की सूत्रस्थान अध्याय 4मध्ये चिकित्सादृष्ट्या वनस्पतींच्या कर्माचा विचार करून 50 महत्त्वाचे गण सांगितलेले आहेत. आपण बघितलेलं फर्स्ट इयरमध्ये की 50 गण सांगितलेले आहेत आणि प्रत्येक गणात
10 वनस्पती सांगितल्यात, तर 50 गण सांगितलेत आणि प्रत्येक गणात म्हणजेच एका गणामध्ये किती तर 10 वनस्पती असतील. तर आपण मॅथ्सनुसार बघितलं कॅल्क्युलेशननी, तर जर प्रत्येक गणात 10 वनस्पती असतील तर तसे 50 गण असतील तर किती भरतील 500. तर 500 भरत असतील. पण ह्या ज्या वनस्पती आहेत काही ते एकापेक्षा अधिक कार्य करत होते, त्यामुळे त्या वनस्पती 2-3 वर्गात आढळत होते. म्हणजेच की काही वनस्पती अशी होते की एकसाथ ते 2-3 कर्मसुद्धा करत होते. तर त्याच्यामुळे ते वनस्पती एकापेक्षा जास्त म्हणजेच 2-3 वर्गामध्ये ते सापडत होते. तर त्याच्यामुळे त्याची संख्या जर आपण बघितली तर ॲक्च्युअल संख्या वनस्पतीची होती 370. पण असं बघायला गेलं तर 50 होते, तर 50 गणांमधून 500 असायला पाहिजे, पण किती होते ॲक्च्युअलमध्ये 370. तर गणिताच्या हिशोबाने 500 भरत असली तरी काही वनस्पती एकापेक्षा अधिक कार्य करत असल्याने काही वनस्पती 2-3 वर्गामध्ये आढळत होती. जसं की एक आपण उदाहरण बघूया, काकोळी आणि क्षीरकाकोळी हे जीवनीय व बृहणीय हे दोघांमध्ये आढळत होते. म्हणून आपण ह्याला वेगळं क्लासिफाय करणार का, वेगळं असं काउंट करणार का, तर नाही. असं बघायला गेलं तर किती वनस्पती होत्या 370च होत्या. त्याच्यानंतर सूत्रस्थान 2 व विमानस्थान 8व्या अध्यायात वमन, विरेचन, आस्थापन, शिरोविरेचन असे 5 कर्मांचा पंचकर्मांचा 5 वर्ग पाडले असून त्यात अनेक द्रव्य समाविष्ट केलेले आहेत. तर कशात तर सूत्रस्थान 2 आणि विमानस्थान 5व्या हे दोघांमध्ये या अध्यायात वमन, विरेचन, आस्थापन, शिरोविरेचन असे जे पंचकर्म आहेत त्याचे 5 वर्ग सापडलेले आहेत आणि त्याच्यात अनेक द्रव्यांचा समाविष्ट केलेला आहे. चरक संहितेत द्रव्यकर्माच्या आधाराने काही ठिकाणी दंतधावन, निद्राहार, संज्ञाप्रबोधन असे किती गण आहेत 36 गण आढळतात. पण या प्रकारे चरकांनी एकूण 91 गण पाडलेत. असं बघायला गेलं तर 37 आढळतात, पण चरकाने किती हे केलं आहे, चरकांनी 91 गण त्याचे पाडलेले आहेत द्रव्यांच्या कर्माच्या आधाराने. त्याच्यानंतर 50 गणात लवण रस सोडून इतर मधुरादी द्रव्यांचं या गणात कषाय म्हणतात. या रसांनाच काड्या याचा अर्था कषाय असे म्हटले आहे. म्हणजेच काय, जे आपण 50 गण बघितले पहिल्या पॉईंटमध्ये तर त्यांनाच आपण इकडे काय सांगितलेलं आहे की लवण रस सोडून, म्हणजेच लवण रस नाही आहे, लवण रस वर्जित आहे, पण बाकी इतर सगळे रसात्मक द्रव्य त्याच्यात आहेत. आणि हे जे गण आहेत त्यालाच आपण इकडे कषाय म्हणजेच काय तर काढे, तर या अर्थाने इकडे ह्याला घेतलेलं आहे. म्हणून होता महाकषाय. चॅप्टरमध्ये काय दिलेलं होतं तर महाकषाय दिलेलं होतं. कारण इकडे कषाय ह्याचा अर्थ काय घेतलेला आहे तर काढे, तर काढ्यालाच इकडे कषाय असे म्हटलेलं आहे. सर्वसामान्य वैद्यांना चिकित्सेत उपयोगी पडावी व विद्वान बुद्धिमान वैद्यांचा विचारांना चालना मिळावी म्हणून हे 50 कषाय सांगितलेले आहेत. हे आपण बघितलं चरकोक्त गण. आता आपण बघूया सुश्रुतोक्त गण. तर औषधी द्रव्यांचे 37 गण सुश्रुत संहितेत व 38व्या अध्यायात सांगितले आहेत. किती गण सांगितले आहेत 37 गण. कोणी सुश्रुताने. कोणत्या अध्यायात म्हणजेच कोणत्या चॅप्टरमध्ये सांगितले आहेत तर 38 या अध्यायात सांगितलेले आहेत. प्रत्येक गणात कमी अधिक प्रमाणात द्रव्यांचा समावेश होतो, म्हणजेच काहीमध्ये जास्त तर काहीमध्ये कमी असा वेगवेगळा होतो. चरकांमध्ये काय होतं की एका गणामध्ये 10 वनस्पती, पण सुश्रुतांनी असं नाही सांगितलं. सुश्रुतांनी प्रत्येक गणात डिफरंट आहेत की काही गणात कमी तर काही गणात जास्त अशा द्रव्यांचा समावेश केलेला आहे. सुश्रुतांनी त्या गणातील महत्त्वाच्या वाटलेल्या द्रव्यांच्या नावाने गणाला नाव पाडलेत. म्हणजे सुश्रुतांना असं वाटायचं की या गणात हे द्रव्य महत्त्वाचे आहेत, तर त्यानुसारच त्यांनी त्याचं नाव दिलेलं आहे. जसं एका गणात त्याला असं वाटलं की आरगवधादी आहे, म्हणजेच काय तर आरगवत हे इम्पॉर्टंट द्रव्य आहे, तर त्यामुळे त्या नावाने त्याला ओळखलं आहे की आरगवदा आदी, म्हणजेच आरगवत आणि आदी म्हणजेच उरलेले वनस्पतींचे त्यातसुद्धा समाविष्ट होईल. कशात आरगवदादी गणामध्ये. आणि विदारीगंधादी गण. विविध वनस्पती एकाच गणात समाविष्ट केल्याने एक विशिष्ट कर्माचा एक गणात अशी विभागणी होऊ शकत नाही.
उदाहरणार्थ आरगवदादी गणात भाव्यासारखी मधुर विपाक वनस्पती असून त्याच गणात चित्रकासारखे अत्यंत तीक्ष्ण उष्ण असे अगदी विरुद्ध गुणकर्मद्रव्यसुद्धा आहेत. हे वर्गीकरण कोणत्याही हेतूने 37 गणाखेरीज संशोधन व संशन्म कर्माचा विचार करून त्या दृष्टीने ऊर्ध्व भागावरती वमन, अधोभागावर विरेचन आणि उभयोत्तर भागावरती वमन विरेचन दोन्ही केले जाते. शिरोविरेचन असे शोधन कर्माचे 4 गण, तर ऊर्ध्व भागावरती वमन, अधोभागावर विरेचन, उभयोत्तर भागावर वमन विरेचन आणि शिरोविरेचन असे 4 गण पाडलेले आहेत शोधन कर्माचे. वात संशमन, पित्त संशमन, श्लेष संशमन असे संशमनाचे 3 म्हणजे अगोदरचे 4 आणि हे 3 असे मिळून किती झाले? 7 विशेष गण सुश्रुतांनी सूत्रस्थान 38 व अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. किती? 7 विशेष गण कोणत्या अध्यायात? 38 अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. याशिवाय सुश्रुत संहितेत इतरही 37 गण विखुरलेले आहेत, जसं की रसोघ्न, रक्तस्रावक, लेखन इत्यादी. द्रव्य नावाने पाडलेले 37 व कर्मात्मक किती आहेत? तर 44 असे टोटल 81 म्हणजे त्याच्या नावाने पाडलेले, द्रव्याच्या नावाने पाडलेले असे 37 आहेत आणि कर्मात्मक किती गण आहेत? तर 44 आणि ह्या दोघांची टोटल केली तर होते 81. काही चिकित्सादृष्ट्या सोयीस्कर, उपयुक्त, सुटसुटीत असे सांख्यिक गण पाडलेले आहेत. त्यात त्रिफळा, त्रिकटू, अंतर्भूत सांख्यांपैकी योगांना मिश्रक गण हे नाव दिलेले आहेत. इथे सुश्रुत गण कंप्लीट होतो. आता आपण बघूया आहारभेदाने वर्गीकरण. चरकोत्त वर्ग: शुष्क धान्य, शमी धान्य, मांस, शाक, फल, हरितक, मद्य, जल, गोरस, इक्षु, कृतान, आहार, उपयोग. तर हे सगळे चरकोत्त वर्ग झाले. आणि सुश्रुतोक्त वर्ग: सुश्रुत सूत्रस्थान 45 व 46 मध्ये द्रवद्रव्य व अन्नद्रव्य असे द्रव्यांचे 2 मुख्य वर्ग सांगितले असून त्यांचे प्रत्येकी अनेक उपवर्ग केलेले आहेत. तर हे झालं आहारभेदाने वर्गीकरण. इथे द्रव विभाग हा चॅप्टर कंप्लीट होऊन जातो. तुम्हाला या चॅप्टरच्या रिलेटेड जर नोट्स पाहिजे तर ते टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. टेलिग्राम चॅनलवरती नक्की जाऊन तुम्ही फॉलो करा. माझ्या बायोमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम ID सुद्धा दिलेले आहेत, तर इंस्टाग्राम, टेलिग्रामवरती फॉलो नक्की करा. तिकडे तुम्हाला कंटेंट BMS रिलेटेड सापडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. जर तुम्हाला एखाद्या टॉपिक रिलेटेड व्हिडिओ पाहिजे, एखाद्या कन्सेप्ट रिलेटेड, एखाद्या चॅप्टर रिलेटेड, तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि जर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. थँक्यू.